हॅलो, नमस्कार. मी आहे अनघा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की मेथीची भाजी थोडी कडवट लागल्यामुळं लहान मुले खायला तक्रार करतात. त्यासाठी असे खमंग असे मेथीचे पराठे बनवा. मुलांच्या डब्यातून द्यायला खूप आवडीनं खातात. एक खायच्याऐवजी 2-3 संपून येतील डबा, याची खात्री मी देते तुम्हाला. तर इकडे अशा प्रकारे मेथीची पाने निवडून घ्यायची आहेत. देठ घ्यायचं नाही आपल्याला, फक्त कोवळी कोवळी पाने घ्यायची आहेत. इथं मी एक पेंडी मेथीची पाने निवडून घेतली आहे. ती आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. धुवून त्यातलं पाणी निथळून घेणार आहे. त्यानंतर हिरवी मिरची, 10-12 लसणाच्या पाकळ्या, हे याचं वाटण करून घेतलं आहे, ठेचा बनवून घेतला आहे. तर आता इकडे कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला आणि हा ठेचा थोडासा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद, 1 चमचा धने जिरे पावडर घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ, आणि ही मेथीची भाजी आपल्याला थोडंसं 2 मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे. यामध्ये 1-2 चमचे बेसन घालायचं आहे आपल्याला. आणि इकडे बघू शकताय मी 3 वाट्या गहू पीठ घेतलं आहे, 1/2 वाटी. त्यामध्ये आता हे मिश्रण घालून छान असा मळून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं लागेल तसं पाणी घालायचं आहे हाताने. जसं चपातीचं पीठ मळते त्याहून थोडंसं घट्टसर गोळा बनवायचा आहे मळून. कारण की ते नंतर थोडंसं पातळ होऊ शकते पीठ, त्यासाठी हे अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता किती छान, बघा असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. याचे तोडून आता जसे चपातीचे गोळे करतो तशा प्रकारे आपण गोळे करून घेऊयाचे लाटण्यासाठी. चपाती जशी फोल्ड करतो तसं त्याप्रमाणे तूप, तेल काहीही लावू शकता तुम्ही. आणि याचे फोल्ड करून आपल्याला सेम जशी चपाती लाटते तसं लाटून घ्यायचं आहे. हे इतके टेस्टी खमंग असे लागतात. मुलांना तर खूप पौष्टिक आहेत हे पराठे. हेल्दी पराठे आहे. तुम्ही आठवड्यातून 2दा तरी डब्यातून देऊ शकता मुलांना, सॉस बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी बरोबर. हे असे देऊ शकता. मुलं पण आवडीनं खातात. आता तवा आपला गरम झालेला आहे. तव्यावरती तूप टाकले मी. तेल, तूप काही लावून भाजू शकता. हे असे तयार आहे आपला मेथी पराठा. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.